मॉर्निंग एव्हरीवन. आज 15 तारीख आहे. पँगॉन्ग लेकला आम्ही रात्री मुक्काम केला. रात्रभर प्रचंड थंडी होती. आता वाजलेत साधारणतः 7:30 वगैरे. रात्री 2-3 वेळा जाग आली. मायनस कितीतरी डिग्रीमध्ये टेम्परेचर असणार आहे. आता हातामध्ये फोन जरी पकडला तरी फोन प्रचंड थंड लागतोय. हातात फोन सुद्धा पकडायची इच्छा होत नाही. पण तो थोडंसं ऊन पडलंय, कडक ऊन पडलंय. पण ते कितीही कडक ऊन पडलं तरी इथल्यासाठी ते काही जास्त फायदा करत नाही. गुड मॉर्निंग. हे पोलीस साहेब पण उठलेले आहेत. राहुल साहेब बसलेत, चांगलेच गराटले ते. राहुल, हे राहुल बाहेर येऊ शकतो? वाटते 2-3 थोड्या वेळ झोप. काल आपण जे बघितले, जो भाग बघितला तो थोडासा सुरुवातीचा फ्रोझन होता लेकचा, नंतर पाण्याचा होता. पण इथं प्रचंड थंडी वाढलेली दिसते. कारण हे पूर्ण गोठलेलं तळ आहे. पँगॉन्ग लेक पूर्ण गोठलेलं आहे. काही थंड न खाता कशाचं इन्फेक्शन झाल्यासारखं वाटतंय. होईल क्लिअर ते गरम पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर. बहुतेक थंड हवेचा श्वास घेतल्यामुळे पण थोडं इन्फेक्शन झालं असेल. रात्री उठलो होतो 4 वाजता. तुम्ही उठले का? रात्री जाग आलती का? नाही, मी उठलो पहाटे 4ला उठलो. झोपलो परत 4:30ला उठलो होतो. म्हटलं जरा आकाशामध्ये तारे पाहू म्हटलं. एकदम आकाश क्लिअर आहे. बाहेर आलो. इच्छा फक्त अशी होती की आकाशगंगा दिसते का पाहायची होती. पण तू पहाटे झाली होती. इनवेल आकाशगंगा अशी जसा सूर्य बुडतो तसं पृथ्वीचं परिवलन जे आहे, रोटेशन, त्याच्यामुळे ती आकाशगंगा विलुप्त झाली, ती बुडली होती थोडक्यात. पण तू याच्या टोकावर, त्या डोंगराच्या टोकावर थोडंसं वर एक प्रचंड मोठा तारा असा, जणू काय त्या टेकडीवर एखादा बल्ब लावलेला आहे, एवढा ठळक दिसत होता. लक्षात आलं नाही कोणता आहे तो. बाकी सप्तर्षी दिसली. सप्तर्षी दिसल्यानंतर ही उत्तर दिशा पण आयडेंटिफाय झाली ध्रुवताच्या पोझिशनवरून. जे तारे होते सप्तर्षी पण अशी पूर्ण अशी मावळतीला गेली होती. आणि जे तारे दिसत होते ते ठळक दिसत होते एकदम. त्यात काय प्रश्न नाही. आणि पौर्णिमा 2-4 दिवसापूर्वी होऊन गेली होती, तरी पण चंद्र भरलेला होता. तरी तो मिनवल मावळतीला गेलता पहाटे 4पर्यंत. त्यामुळं जे तारे दिसत होते ते तारे दिसण्यासाठी बऱ्यापैकी गडद अंधार होता. तारे क्लिअर दिसत होते. पण मला तर असं वाटतं इकडे यायचं असेल कधी तर अमावस्येच्या आसपास यावं, म्हणजे तुम्हाला रात्रीच्या वेळेला आकाशगंगा पण दिसेल मध्यरात्रीची. कारण जर चंद्र असेल पौर्णिमेचा, जसा आताच्या 2-4 दिवसापूर्वी पौर्णिमा झाली, तसं असेल तर आकाशगंगा दिसणार नाही. त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आकाशगंगेचा प्रकाश जो आहे एकदमच सौम्य आणि अंधुक असल्यामुळे दिसणार नाही. हा भाऊ, काल आपण याचं शूटिंग केलं होतं. दगड आहे, दगड. काल आलो तर बर्फाचं पाणी पित होता. बर्फाचं पाणी पण बर्फामध्ये लोळत होता. आणि रात्रभर ही असंच इकडे तिकडे भुंकण्याचा आवाज येत होता. म्हणजे आमची रात्री 5, 7, 8, 9 इतकं मायनस टेम्परेचर गेल्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. थिएटर असून सुद्धा बेडमध्ये त्याला काहीच फरक पडत नाही. मजेत आहे घरी. शेजारचा तलाव, एक ओढा समजा, जे रात्री पाणी पूर्ण वाहून जात होतं, ते आता रात्रभरच्या थंडीनं गोठले. हे सगळं पाणी होतं. त्याचा बर्फ झालाय परत. रात्रभर परत बर्फाचं पाणी होईल. दिवसभर म्हणजे दिवसभरच्या गरमीनं परत याचं पाणी तयार होईल. हे बर्फ आहे ना, हे जे आहे, ही काल बर्फ नव्हतं, हे पाणी होतं.
प्रचंड थंडी आहे. शहाण्या लोकांनी येऊ नये इकडे एप्रिलमध्ये. मे जूनमध्येच यावं, जून जुलैमध्ये. ही आपली टुरिस्टची गाडी आहे. ही गाडी पण बंद पडली. कशामुळं? इंजिनमध्ये काय खराबी नाही आहे. आता टेम्परेचर एकदम कमी आहे, मशीन झाले थंड. कंबशनसाठी जे ऑक्सिजन लागतं ते ऑक्सिजन नाहीये. कंबशनसाठी ऑक्सिजन लागतं, ते ऑक्सिजन पण कमी पडतं हाईट जास्त असल्यामुळे. याच्यापूर्वी डिस्कवरीमध्ये एक व्हिडिओ बघितला होता. तिथं सायबेरियामधला दाखवला होता त्यांनी किस्सा. तो तिथल्या गाड्या बंद ठेवतच नाहीत. ते बंदच ठेवता येत नाही, त्याला कायम चालू ठेवावं लागतं. नाहीतर एकदा बंद केली की चालूच होत नाही. -40 डिग्री वगैरे असतं तिथं. रशियाचा उत्तर भाग सायबेरिया, असा प्रकार झाला इथं. आता थोडा वेळ वाट बघायला लागेल. उष्णतेमुळं, उन्हामुळं गाडीचं इंजिन गरम होईल. इंजिन गरम झाल्यानंतर परत ट्राय करावं लागेल थोडंसं पुश करून. आता ही बघा, ही गाडी तरी बंदच ठेवलेली नाही, गाडी चालू ठेवली. आवाज येतो. इनोव्हाची गाडी. तर आपलं तर सजेशन राहील सर्वसामान्य लोकांनी एप्रिल वगैरे एवढं लवकर येऊच नाही. मे जून जुलैच बेस्ट पिरियड. जून इज द बेस्ट पिरियड. फॅमिली मेंबर्सनी वगैरे तर त्याच वेळेला यावं. कारण आता आम्ही बघितलं एक फॅमिली परेशान झाली, खूप परेशान झाली. 2 पोरं होती छोटी, मुंबईवरून आलेली. नवरा बायको 2 मुलं. सगळा वेळ त्या मुलांच्या किंवा तब्येतीच्या ह्यातच जातो. मजा राहते बाजूला. जून जुलैमध्ये यावं. रस्ता बंद झाला होता मगाची. ती इनोवा त्यांनी मधून काढली. बर्फाची स्फटिक कशी चालतात बघा. लांब लांब काय चला स्ट्रक्चर तयार झाले. 3D स्ट्रक्चर आहे. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. चलो वहाँ पर निकालते फोटो बैठ के. ह्याच्यावरची एक थिअरी माहिती आहे का तुम्हाला? वॉटर क्रिस्टलायझेशनची थिअरी. वॉटर एक्सपॅन्ड्स. एक थिअरी आहे, एक्सपेरिमेंट केलेली आहे. जापनीज सायंटिस्ट डॉक्टर मासारू इमोटो नावाचा सायंटिस्ट आहे, जापनीज सायंटिस्ट. त्यांनी एक रिसर्च केला आहे पाण्यावर काय परिणाम होतो आजूबाजूच्या वातावरणाचा, किंवा इफेक्ट ऑफ थॉट्स ऑन वॉटर. तर त्यात त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या विचारांचा पाण्यावर कसा परिणाम होतो. त्यांनी वेगवेगळं पाणी घेतलं. मेडिटेशन हॉलमधलं घेतलं, तिथं मुलं खेळतात वगैरे अशा शाळेमधलं घेतलं. रेल्वे स्टेशनवरचं वगैरे घेतलं, जिथं दंगा असतो, स्ट्रेस असतो, शांतता नसते, असं घेतलं. एकदम भांडणं, दंगा विषय असल्या वस्तीमधलं पाणी घेतलं, जिथं निगेटिव्हिटी फुलं असते, भांडणं असतात वगैरे. मेडिटेशन हॉलमधलं पाणी घेतलं आणि ते सगळं पाणी घेऊन त्यांनी रॅपिड चिलिंग केलं, फास्ट चिलिंग. त्याचे वेगवेगळे टाईपचे क्रिस्टल्स त्याला पाहायला मिळाले. तर जिथं पॉझिटिव्ह एनर्जी होती तिथलं पाणी हे क्रिस्टलाइज होताना वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह फॉर्ममध्ये क्रिस्टलाइज झालं. फुलांचा आकार, षटकोनी आकार, अष्टकोनी आकार, सिमेट्रिकल, एकदम बघायला सुंदर वगैरे. आणि जिथलं निगेटिव्ह एनर्जी होती तिथलं पाणी जे आहे ते प्रॉपर असं सिमेट्रिकल नाही किंवा बघण्यासारखं नाही. बघताना असं ते विद्रूप टाईप त्याचे क्रिस्टल्स तयार झाले. तर इथं आल्यानंतर मला हे दिसत आहेत बघा, हे क्रिस्टल्स. इथले डोंगरातले क्रिस्टल्स घ्या, बनण्याची पद्धत बघा. आता हे 3D आहेत, पण तो हातामध्ये घेतलं तर सुंदर वाटतो बघायला. म्हणजे इथे एनर्जी निगेटिव्ह नाही, असा एक त्याचा अर्थ आपण काढू शकतो त्या एक्सपेरिमेंटचा. म्हणजे डॉक्टर इमोटोंचं जर एक्सपेरिमेंट बरोबर आहे असं समजलं तर आपण तसा अर्थ काढू शकतो.
दुसरं अजून टोस्टच तुम्हाला दाखवतो. काल जिथून पाणी वाहत होतं दिवसभराच्या गरमीमुळं, तेच पाणी आता बर्फ जमून गेलंय. कशामुळे? रात्रभराच्या थंडीमुळं. तर इथले क्रिस्टल्स म्हणजे पाहताना अट्रॅक्टिव्ह वाटतात. हे पहा, लांब लांब आकाराचे, सुईच्या आकाराचे, सिमेट्रिकल, पाहायला सुंदर. हे पहा, इथे पाणी होतं काल, तर क्रिस्टल्स तयार झाले. किंवा अजून इथले पहा, इथं अजून चांगले झाले क्रिस्टल्स. वर प्लेन बर्फ जमा झाले आणि त्याच्या आतमध्ये जे आहे, त्याच्या आतमध्ये आहे ते क्रिस्टल्स तयार झाले. सुईच्या आकाराचे सुंदर क्रिस्टल्स. तर तो व्हिडिओ जरूर बघा, यूट्यूबवर सर्च करा, इफेक्ट ऑफ थॉट्स ऑन वॉटर असं सर्च करा, किंवा वॉटर हॅज मेमरी असं सर्च करा. त्याच्यावर तुम्हाला बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील, 5, 25, 50. ते पहा. आणि स्पेसिफिक जो आहे डॉक्टर मासारो इमोटो त्यांचा रिसर्च सांगणार, तोही व्हिडिओ पहा. 2, 4, 5 मिनिटाचा असेल. इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात शेवटचे जे स्टेटमेंट आहे त्यांचं, ते फारच म्हणजे डीप आहे, विचार करायला लावतं आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात जे पाणी आहे, त्या पाण्यावर तुमच्या विचाराचा एवढा प्रभाव पडत असेल, तर विचार करा, तुमचं शरीर आहे 65 ते 70% पाण्यापासून बनलेलं आहे. तुमच्या शरीरात 65 ते 70% पाणी आहे. त्या पाण्यावर तुमच्या विचाराचं, की जे तुमच्या विचारापासून अत्यंत जवळ आहे, 24 तास सोबत आहे, त्या विचारांचा तुमच्या शरीरावर, त्या पाण्यावर काय परिणाम पडत असेल. आणि त्याला परत त्याने लिंक जोडलेली आहे की आजकालचे डॉक्टरसुद्धा, मोठे मोठे डॉक्टर्स किंवा सायंटिस्ट शरीरशास्त्रामधले, ते सांगतात की जे मनुष्याला जे आजार होतात, त्या आजारातले 9% आजार हे सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिक म्हणजे सायको म्हणजे मानसिक आणि सोमॅटिक म्हणजे शारीरिक, मनोकायिक. 90% आजार हे मनोकायिक असतात, म्हणजे तुमच्या मानसिक स्थितीपासून त्याची निर्मिती होते. उदाहरणार्थ BP असेल, शुगर असेल. हे आजार होण्यासाठी कोणताही व्हायरस किंवा कोणताही बॅक्टेरिया कारणीभूत नाही आहे. तर त्यासाठी कारणीभूत आहे आपली मानसिक स्थिती. स्ट्रेस घेतला तर तुम्हाला हे आजार होत होण्याची शक्यता दाट. कंटिन्यू स्ट्रेस, निगेटिव्ह थिंकिंग, दगदग या गोष्टी असतील तर BP, शुगर सारखे आजार होणार. इतरही अजून आजारांचं स्पेसिफिकली जर पाहिलं तर आपल्याला असंच काहीतरी पॅटर्न दिसून येईल, कारण 90% आजार हे मनोकायिक आहेत. तर तो व्हिडिओ पहा, त्याच्यावर विचार करा. युनिक असं रिसर्च आहे, तो युनिक रिसर्च आहे. मीनवाईल आमचा ड्रायव्हर तानी राईट साईडचा एकदम गाडीपासून, त्याची गाडी बंद पडली थंडीमुळे. बंद पडली म्हणजे चालू होत नाही, अत्यंत थंडी होते रात्रभर, इंजिन चालू होत नाही आहे. त्याच्यामागे एक कारण म्हणजे थंडी आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी आहे. इंजिन सुरू होण्यासाठी कंबशनसाठी लागणारा ऑप्शन कमी आहे. स्टार्ट करून वगैरे काहीतरी करून तो प्रयत्न करतो गाडी सुरू करण्याचा. त्याचे खडतर जेवण आहे लोकांचं पाहिलं तर एकंदरीत. हा बर्फ असा बाहेर आलाय, बर्फ बाहेर आलाय. कशामुळे आला असं वाटतंय? हा वरचा जो बर्फ आहे, बर्फ आपल्याला माहिती आहे, पाणी ज्यावेळेला बर्फात रूपांतरित होतं त्यावेळेला आकुंचन पावत नाही, प्रसरण पावतं, त्याचा आकार वाढतो. त्याची म्हणजे एकूणच घनता कमी होते आकार वाढल्यामुळे, त्यामुळे बर्फ पाण्यामध्ये तरंगतं. तर वरचं जे बर्फ पाणी आहे, ज्यावेळेला बर्फ होईल वरचा थर, त्याचं प्रसरण पावल्यामुळं साईडवेज त्याचं आकारमान वाढतं. आणि त्या आकारमान वाढल्यामुळं बर्फाची अशी
त्या साईडचे थर त्या साईजचे म्हणजे ज्या साईजचा बर्फ आहे साधारणतः 4-6 इंचाचा थर आहे त्या साईजचा बर्फ प्रसरण पाहून असा बाहेर आलेला आहे आणि दररोज थोडं थोडं बाहेरून पडतं त्यामुळे असा ढीग साठलेला आहे. जनरली आपण पाहिलेलं आहे की कोणतीही वस्तू गरम केल्यास त्याचं आकारमान वाढतं आणि थंड केल्यास आकुंचन पावते, परंतु बर्फाला हे लागू नाही आहे. बर्फ थंड केल्यास त्याचं आकारमान वाढतं, म्हणजे पाणी बर्फ थंड केल्यास ते बर्फ तयार होतो, त्याचं आकारमान वाढतं, कमी होणार नाही. बर्फ गरम केल्यास त्याचं आकारमान कमी होतं, पाणी तयार होतं. याला पाण्याचे असंगत आचरण असं शाळेमध्ये आपण शिकलेलं आहे 9वी 10वी 8वी 9वीमध्ये. तर प्रसरण पावलेलं बर्फ जो आहे वरचा तो असा बाहेर ढकलला गेला, त्यामुळे चारी बाजूनी असे बर्फाचे लाद्या 4-6 इंचाच्या दररोज येऊन बाहेर पडलेल्या त्यामुळे साठलेल्या आहेत. ही गोष्ट यांनी नजरेस आणून दिली तानीने, ड्रायव्हरने. बर्फ कसा बाहेर ढकलला पहा. त्यानंतर मी त्याचा विचार केला की हे कशामुळे झालं असेल. तर ते या बॅक आहे. चांगला पास लेहला चालू आहे. मोबाईल रस्त्यावरचं सगळ्यात हॅक्टिक ठिकाण आहे. प्रचंड थंडी घसा बसलेला आहे. चहा शोधतोय पण तो चहा काय दिसत नाही, तो चहाचा स्टॉल वगैरे. त्यामुळे लवकर लगेच निघायचं, जास्त थांबायचं नाही. नमस्कार मंडळी, शुभप्रभात. सध्या घसा बसलेला आहे त्यामुळे आवाज तुम्हाला थोडासा बोगरा जाणवेल. सध्या लेहमध्ये आहे, सिल्क रूट हॉटेलमध्ये आम्ही परत आलो आहे. 10 तारखेला इथे आलो होतो सकाळी. 10-11 लेह आणि लेहचा आजूबाजूचा परिसर आपण फिरलो. 12-13 ऑन द वे प्लस तिथलं मुगरा व्हॅली तुर्क व्हिलेज वगैरे पाहिलं. 14ला ऑन द वे यायला होतो पँगॉन्ग लेक. 14ला तिथे मुक्काम केला. 15ला काल इकडे पोचलो संध्याकाळी दुपारनंतर वगैरे. दुपारी पोचल्यानंतर संध्याकाळी थोडंसं शॉपिंग वगैरे करून आता रात्री जेवण करून आराम केला. तर आता ह्या वातावरणाची सवय झाल्यामुळं काही त्रास झाला नाही. अदरवाईज इथलं तापमान परत 10 तारखेला जे आलं होतं त्याच्यापेक्षा अजून टेम्परेचर डाऊन झालं आहे. म्हणजे रात्री -1, 2, 3 पर्यंत पण गेलो होतं म्हणतात. आता निघायची तयारी झाली. नाश्ता झाला. 2ची फ्लाईट आहे 1:55ची. तर 11:30ला इथून निघायचा विचार आहे. हे सगळे आमचे मित्रमंडळी फोनवर वगैरे आहेत. आता टुरिस्ट पण वाढलेत. हे आमचे मित्र इथले कामगार आणि ठीक आहे. तर आता हे साईडची जी झाडं दिसतील तुम्हाला, आता झाडांचं नाव माहीत नाही, कोणते उंच झाड आहेत. आपका नाम भाई? अशरफ अली बेग सर. अशरफ अली. हाँ, ये यहाँ पे हमारी सेवा करते थे. अच्छे लोग हैं सर. ये पेड़ का नाम क्या है लंबे वाले? ये तो एक्चुअली लोकल नेम्स बेरपा बोलता है सर इसको. बेरपा. हाँ बेरपा. और वो सब फर्नीचर उसी से बनता है ना? हाँ सर, हाँ इसी से बनता है सर. ये 20-30 साल रहता है सर. स्ट्रॉन्ग है, हल्का भी है. मजबूत होता है और हल्का भी होता है. हाँ. ये सेब का पेड़ है सर. ये भी शेरपा बोले ना आप? ये जो लंबा है ना सर, ये बेरपा बोलते हैं सर लोकल नेम. बेरपा. हाँ बेरपा सर. हाँ. बेरपा. तो वहाँ पे और ये जो फर्नीचर बना है खिड़की का वगैरह वो सब उसी का है? ये लकड़ी का है सर. हाँ इसी का भी है और इसका भी है सर. ये जो छोटे छोटे पेड़ थे ये बड़ा होके हाँ. इनको ये काट जो के. साइड में लगा है हाँ हाँ काट के इधर. ये तो पूरा लकड़ी का है. और वो खुबानी का भी तैयार नहीं होता. तर मेनली हे एक आहे बेरपा आणि दुसरं खुबानी साईडला लावलं. त्याच्यापासून हे फर्निचर बनलं आहे. खुबानीपासून हे मोठं फर्निचर बनतं आहे जड बिल्डिंगचं. यूट्यूब में ऐसे ही यूट्यूब का चैनल है मेरा छोटा सा, लेकिन घर वाले हम सब देखते हैं. इतना ये नहीं फेमस नहीं है. यस बाय. तर ही लाकडं बघितले ना, अतिशय हलकी आहेत. म्हणजे एका बोटात उचलता येईल
एवढं मोठं स्टूल आपल्याकडचं नाही, आपल्याकडे ही लाकडं असतात. सूचीपर्णी वृक्ष म्हणतो ना, ते हे सूचीपर्णी वृक्षाचाच हा प्रकार आहे. लाकूड हलकं असतं आणि टिकाऊ असतं. आपल्याकडे मुलं खेळतात ना लाकडी बॅटा, त्याला बॅटा ह्या टाईपच्या कुठल्या तरी झाडाच्या लाकडापासून म्हणतात. जस्ट आताच चर्चा झाली, घरून फोन आला होता आपल्या मंडळींचं कसं काय चालतं, लाईफस्टाईल वगैरे काय. तर आम्हाला एक जाणवलं, घेतले लोक बऱ्यापैकी डिसिप्लिन आहेत, सुसंस्कृत आहेत, ड्रायव्हर वगैरे अजिबात रूल्सवर तोडत नाहीत. आणि जास्त असं काय म्हणतो, जास्त मोठ्या प्रमाणात अशी कामगारावर दिसत नाहीत, कारण लोकसंख्या जिथली कमी आणि तर टुरिझम वाढलं आहे. साधारणतः 3 Idiots पिक्चर ज्या वेळेला हिट झाला त्यानंतर इथलं टुरिझम वाढलं असं समजतं. तर त्यानंतर टुरिझम वाढल्यामुळे इथे कामगार वर्गाची चणचण भासत होती. इथली लोकसंख्या कमी असल्यामुळे इथं कमी होते लोक. तर इथं कामगार वर्गात आहे, इथं दोघं बसलेले आहेत समोर. अजून समजा हे दोघं आहेत, दोघांपैकी हा मुलगा छोटा 15 शर्ट. ह्यासाठी झारखंड, MP आणि हिमाचल प्रदेश इथून बरेच लोक येतात कामासाठी, सीझनल म्हणजे उन्हाळ्याच्या 4-6 महिन्यासाठी. हा पक्षी आपण टुटू प्लेनमध्ये पाहिला होता, आपल्याकडे दिसत नाही. पोपटासारखी शिफ्टी आहे, कबुतरासारखा थोडासा चालण्याची बोजड स्टाईल आहे. तसंच इथल्या इकॉनॉमीबद्दल ड्रायव्हरने पण सांगितलं. पाणी म्हणून त्याचं नाव होतं, 4 दिवस आमच्यासोबत होतं. इथले बरेचसे लोक म्हणजे घरटी साधारणतः एक व्यक्ती आर्मीमध्ये भरती होत असतो. तो एक मोठा सोर्स आहे ना, इकॉनॉमिकल सोर्स. आणि टुरिझम, शेती ही फक्त सबसिडन्स उदरनिर्वाहासाठी केली जाते स्वतःपुरती. आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट, पँगॉंग लेकला गेलो होतो, तिथला जो वेटर होता तो मनाली त्या साईडचा होता, मनालीच्या शेजारचा होता. त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याला विचारलं होतं की बाबा पँगॉंग लेकचा हा परिसर आहे, तो किती दिवस टुरिझम असतो काय वगैरे. तर त्यांनी सांगितलं की मेन तर जून-जुलै आहे, एप्रिलपासून तो जून-जुलैपर्यंत चालतो. नंतर मग कमी होणार, थंडीमध्ये पूर्ण 7-8 महिने तर तो बंद जातो पूर्ण थंडीमध्ये. मग तिथले काम करणारे कामगार सगळे आणि तिथं हॉटेल व्यावसायिक वगैरे सगळे तिथून निघून जातात आपापल्या ठिकाणी. आणि तिथले लोकल व्हिलेजमधले काही असतील, एकदम छोटी गावं आहेत 8-10 घरांची, तेच लोक तिथं असतात, बाकी कोण राहत नाही. तर त्या पिरियडमध्ये पँगॉंग लेक पूर्ण गोठलेला असतो, पूर्ण. पण जरा वरून व्ह्यू घेऊ म्हणजे तुम्हाला पण बरं वाटलं जरा पाहायला. कोण आहे त्यामध्ये? संशय मनी का आला? ऑक्सिजन घेऊन जाऊ काय? पँगॉंग लेक ज्या वेळेला गोठलेला असतो, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, त्यावेळेला फॉरेनर्स तिथे येतात स्कीइंग करण्यासाठी बर्फावर. तर तिथं राहण्याची व्यवस्था तिथे लोकल लोक करतात, तिथे राहणारे, तिथे ट्रायबल लोक स्वतःच्या एकदम खोल्या मोकळ्या करून वगैरे थिएटरची व्यवस्था करतात. जेवण मात्र त्यांना त्यांचंच करावं लागतं, ते जे त्यांच्याकडे असतात तर ते घरचं जेवण. तर त्याने सांगितलं की घरचं जेवण जे आहे तिथल्या लोकांचं, पाणी शिजवायचं, त्याच्यामधलं लोकल धान्य जे असेल, गहू असेल किंवा अजून कुठलं असेल समजा, धान्य शिजवतात, त्यामध्येच त्यांनी पिकवलेल्या भाज्या टाकतात, शिजवतात आणि चवीसाठी फक्त मीठ आणि मिरचीची पावडर एवढंच असतं. थोडक्यात रबडी ह्याच्यासारखं म्हणा, थोडक्यात सूप, दाट सूप असतं ना त्या टाईप, आणि तेच खातात. तर इतकं साधं सोपं त्यांचं सरळ खाण्याची पद्धती आहे. आणि एवढं साधं खाऊन सुद्धा आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त हार्ड तब्येतीनं कणखर दिसतात. त्यामुळे मला परत एकदा आपल्या जे काही आहार पद्धती जी आहे त्या आहार पद्धतीवर पूर्वीपासून मला शंका आहेच, चुकीचं काहीतरी आपलं खाणं पिणं, ते परत मला एकदा कन्फर्म झालं असं.
विषयी तर तुम्हाला सांगितले, साधारण 160 किलोमीटर लांबी आहे त्याची, पूर्व पश्चिम अशी. त्याच्या मध्यावर साधारणतः 2 शाखा पण आहेत, एका 10-10 किलोमीटरच्या उत्तर दिशेने जाणाऱ्या. परंतु साधारणतः लांबी त्याची लांबट असा आकार आहे. रुंदी साधारणतः 1.5-2 किलोमीटर असेल आणि लांबी 160 किलोमीटर. मध्ये एखाद्या वेळेस त्याची रुंदी जास्त नसेल, 5-10 किलोमीटर. तर त्यातला तो हायेस्ट सॉल्ट वॉटर रिझर्वायर समजलो जगातला, सर्वात उंचीवर असलेला खारा पाण्याचा सरोवर. तर त्यातला 1/3 भाग आहे तो भारतामध्ये आहे आणि 2/3 भाग आहे तो चायनामध्ये आहे. फार मोठा पसरलेला तलाव आहे. अदरवाईज आपण जे काय 3D पाहिलं त्यावरून आपलं असं वाटतं की ते छोटं सरोवर असेल, 2-5 किलोमीटर लांब, 1 किलोमीटर रुंद वगैरे असं. तर तसं नाही, फार मोठं प्रचंड सरोवर आहे ते. सगळी मंडळी तयार झालेली आहेत, बॅगा भरून. 11:30ची वाट पाहते. 11:30ला आमची बस येईल लेह एअरपोर्टला घेऊन जायला. भेटू परत. थँक्यू व्हेरी मच. गुड डे.